यातल्या बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेचे सगळे आरोपी मोकाचे आरोपी इथं का ठेवतात? हे पहा, जे जेल प्रशासन आहे, जेल प्रशासनाच्या बाबतीत काही तक्रारी निश्चित आहेत, तर त्याचे काही पुरावे हाती येत आहेत. पुरावे हाती आल्याच्या नंतर विविध पुरावे आम्ही त्याच्या बाबतीतली तक्रार करू. मात्र भविष्यात कायम आहे असं आणि यांचं यातल्या बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेचे सगळे आरोपी मोकाचे आरोपी इथं का ठेवतात? तुम्ही इतर आरोपी हलवतायत आणि मोकाचे आरोपी एका जागेवर ठेवताय. आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. त्या सगळ्यांना दोन दोन ठिकाणी पाठवावं. विष्णू चाटेने देखील आता अर्ज केला न्यायालयाकडे. मला हा, बीडच्या जेलमध्ये या शेवेला चांगलं आहे जेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.